आज आम्ही दोघी जणी फिरतोय दिवसभर. जो पूर्ण दिवसाचा ब्लॉग असणार आहे तो माझा तिच्यासोबत असणार आहे. ये है हमारी स्टाईल. मुलींचे प्रॉब्लेम मुलींनाच कळतात. केस उडतात ना ऑटोमध्ये, म्हणून हे असं घेऊन बसतात. ओके, तर सगळ्यात पहिले मी निघाली वर्सोवाला. मला तिकडे एक काम आहे म्हणून मी तिथे जाते. ही कोण आहे? ही कोण आहे? कोण आहे तू? कोण आहेस तू? ही माझी छोटी बहीण, जी मुळात मोठी दिसते पण ठीक आहे. ही माझी छोटी बहीण. आता मी मेट्रो स्टेशनला आली. इथून मी वर्सोवाचं तिकीट काढेन, मेट्रोनी तिथे जाईन आणि तिथे माझं काम झाल्यानंतर मग मी मार्केटला निघेन. मी मोठी बहीण आहे म्हणून म्हणलं मी तुझा हात धरते, तू हरवशील. आता मी DN नगरला पोहोचले आणि आता इथून वर्सोवासाठी मेट्रो घेऊन जाईन आणि वर्सोवाला पोहोचल्यानंतर इथले माझे सगळे कामं उरकल्यानंतर मी आता निघाली. सो मी एका ठिकाणी गेले होते ऑडिशन्स देण्यासाठी. तिथे शूट करायला अजिबातच अलाउड नव्हतं, त्यामुळे तिथल्या काही क्लिप्स मी काढल्या नाही आहेत. तर आता मी जाते मार्केटमध्ये. ते ज्वेलरीचं मार्केट आहे, कारण आता गणपती लक्ष्म्या जवळ येत आहेत आणि मग त्यासाठी काही लक्ष्म्यांसाठी डेकोरेशनचं सामान किंवा गणपतीसाठी जे काही डेकोरेशनचं सामान वगैरे असेल ते मी तिकडून घेणार आहे. आणि जर समजा काही घेतलं, मला खूप जास्त काही आवडलं, तर मी तुम्हाला दाखवेन की मी काय काय घेतलं. आणि तिथून पण पुढचा माझा आणखी प्लॅन आहे. म्हणजे हा आजचा पूर्ण फुल डे आउट होणार आहे माझ्याबरोबर. ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही. काय पाहिजे होतं तुला? मी कशासाठी आहे? आणि एवढी मोठी बॅग मी कशासाठी कॅरी करते बरं? सोबत आहे रबर आहे, पाणी आहे, खायला प्यायला आहे, छत्री आहे, अजून काय आहे, लिपस्टिक आहे, कंगवा आहे. म्हणजे ह्या बॅगेत सगळं आहे. तुला जे पाहिजे ते तुला माझ्या बॅगेमध्ये मिळेल. आजच्या दिवसात अंधेरी स्टेशन येणार आहे की नाही काही माहीत नाही, कारण भयानक ट्रॅफिक लागले. मुंबईत येऊन लोकलमध्ये नाही बसलं तर काय केलं नाही का? बरं, मी जाते भुलेश्वर मार्केटला, त्यामुळे मी अंधेरी स्टेशनवरून लोकल पकडली आणि मी चर्नी रोडला उतरले. तिथून 10-10 रुपये टॅक्सीज असतात, तुम्हाला भुलेश्वर मार्केटला सोडतात. सो बाय टॅक्सी मी भुलेश्वर मार्केटला गेले. मी मार्केटमध्ये एंटर गेले मला हे दुकान दिसलं आणि यांच्याकडे खूप सुंदर सुंदर डेकोरेशनचं सामान होतं. यांच्याकडून मी फुलांच्या माळा घेतल्यात, ज्या मला खूप छान मिळाल्या. सो थोड्याफार वस्तू घेतल्या आहेत, ते मी तुम्हाला सगळे ब्लॉगमध्ये दाखवेन नंतर मी काय काय घेतलं. त्यानंतर बराच वेळ मार्केटमध्ये फिरल्यानंतर युनिक असं काही मिळालं नाही, पण उंदीर मामाचा एक स्टॅच्यू मिळाला जो खूप सुंदर आहे. त्यानंतर हे नेकलेस इतके आवडले, त्यामुळे मी 3-4 पीसेस माझ्या स्वतःसाठी घेतले आणि त्यानंतर आणखी मार्केट फिरते. पण बराच उशीर झाला होता. किती वाजलेत आत्ता? 8 वाजलेत. आम्ही मार्केटला आलो होतो 5:30-6 वाजता ना, 6 वाजता. सो 2 तास मार्केटमध्ये फिरलो आहे आणि आता निघालो आहे घरी. कसं वाटतंय? येणार नाही परत मुंबईला. सो जा. किती वाजलेत आत्ता? 8:31 8:31 8:22. अर्धा तास चालत आलो आहे आम्ही मरीन लाईन्सला. लिटरली आम्ही 3-4 टॅक्सीजला विचारलं आम्हाला सोडा म्हणून. ते बोलतात इथेच मरीन लाईन्स आहे, जा ना चालत. आता मला सांगा काय प्रॉब्लेम आहे? आपण जर त्यांना पैसे देणार असतो तर काय प्रॉब्लेम आहे त्यांना सोडायला? पण नाही, भुलेश्वर मार्केटपासून मरीन लाईन्सपर्यंत चालत येऊन ट्रेन पकडली आहे, म्हणून हा असा अवतार झाला आहे. दोघींच जाईल. ओके, सो आता आम्ही घरी निघालो आहे. आता आम्ही घरी आलो आहे.
आणि आमचे अवतार बघा किती घाण झालेत. सो आत्ता 10 वाजलेत आणि आम्ही आत्ता घरी आलो आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला काही नाही सगळं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.